दीप ज्योती या नुकत्याच सुरू झालेल्या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत. खूपच इंटरेस्टिंग आणि कमालीचा असा ट्विस्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे. प्रेक्षकांनो, खरं तर इथे दीप आणि ज्योती हे दोघं जेव्हा जेव्हा काही समोर आलेत ना, तेव्हा नक्की काहीतरी तर ड्रामा घडलेलाच आहे. आता प्रत्येक वेळेस दीपने मात्र ज्योतीचं काहीतरी नुकसान केलेलंच आहे. आता याचमुळे मालिकेमध्ये खूपच भयंकर असा ट्विस्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे. ते म्हणजे चक्क आता ज्यावेळेस दीप मात्र इकडे त्याच्या सुलू आत्याकडून त्याच्या बाबांसाठी म्हणजेच पुरुषोत्तमसाठी डब्बा घेऊन आलेला असतो. पण इथे सुलू आत्या त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते की नको रे दीप, काहीतरी प्रॉब्लेम होईल तिथे, तू नको जाऊ. पण इथे मात्र हा दीप काही ऐकायला तयार नसतो. म्हणत असतो, सुलू आत्या खरंच काही नाही ग होणार आणि मी ना बाहेरच्या बाहेरूनच येईन. पण प्रेक्षकांनो, जेव्हा जेव्हा दीप मात्र इकडे शॉपमध्ये पोहोचतोय ना, तेव्हा मात्र खूप वेगळाच किस्सा घडणार आहे. कारण प्रेक्षकांनो, तिथे ज्योती सुद्धा असते आणि ज्या ज्या वेळेस ज्योती आणि दीप भेटले तेव्हा मात्र प्रत्येक वेळेस दीपने ज्योतीचं नुकसान केले. त्यामुळे ऑलरेडी ज्योतीच्या डोक्यात तर हा दीप गेलेलाच आहे. पण त्यातच प्रेक्षकांनो, आता ज्या वेळेस इकडे ज्योती बाहेर येते शॉपमधून, त्यावेळेस मात्र तिला भयानक चित्र समोर दिसतं. ते म्हणजे आता दीपच्या हातात डब्बा असतं आणि तिथले दुसरे सुद्धा एक डब्बेवाले काका असतात, त्यांच्या हातात सुद्धा डब्बा असतो. आता दीप मात्र म्हणत होतो, प्लीज काका, मी नेऊन देतो ना माझ्या देवाला. पण इथे ते काका मात्र इथे दीपला समजावण्याचा प्रयत्न करतात, नको हो. आणि राजे, खरंच तुम्ही जर आत गेलात ना, परत परत एकदा मालक रागवतील हो. त्यामुळे म्हणतोय नको. आणि इथे मात्र दीप आता डब्बा खेचण्याचा प्रकार करतो. पण हे सगळं सगळं मात्र ज्योती पाहते आणि ज्योतीचा खूप मोठा गैरसमज होतो. ज्योतीला वाटतंय की हा परत मवाली गुंड इथे का आलाय आणि एकतर माझी रिक्षा फोडली, माझी पुस्तकं फाडली आणि आता आता ह्या काकांचे डबे चोरतोय. इथे मात्र खूप मोठा गैरसमज झाला ज्योतीचा आणि चक्क ती दीपच्या कॉलरला पकडून आता शॉपमध्ये घेऊन जाते. आणि मध्ये गेल्यावरती काय, तिथे मात्र पुरुषोत्तम सुद्धा असतो. आता ज्यावेळेस दीपच्या कॉलरला पकडून ज्योती शॉपमध्ये घेऊन येते, त्यावेळेस मात्र सगळे एकदम आश्चर्याने पाहू लागतात. आणि मग काय, इथे मात्र ज्योती आता दीपला खूप काही काही बोलत असते. हा मवाली गुंड खरंच ना, ह्याला कसली सुद्धा अक्कल नाही. आणि मेन म्हणजे प्रत्येक वेळेस कोणाचं ना कोणाचं नुकसान करतच असतो. आता सुद्धा बाहेर त्या काकांची डबी चोरत होता. इथे मात्र दीप तिला समजावण्याचा, सत्य सांगण्याचा प्रयत्न करतोय. पण ही ज्योती काही थांबायला तयारच नाही. इथे मात्र आता हा पुरुषोत्तम, तो मात्र एकदम आश्चर्यचकित होऊन बघतो, कारण सगळ्यांच्या समोर हे ड्रामा क्रिएट होतोय. त्यामुळे त्यालाही खूपच विचित्र असं फील होतं. त्याला समजत नाही हे सगळं कसं थांबवू आणि मुळात म्हणजे हा अपशकुनी मुलगा इथे आलायच का. आता प्रेक्षकांनो, इथे मात्र कसा बसा दीप तिला सांगण्याचा प्रयत्न करतो की ते माझे बाबा आहेत. पण इथे ज्योती ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीच नसते. म्हणते खरंच ह्याला ज्या आईवडिलांनी जन्म दिलाय ना, खरंच तेच ना चांगले नसतील, त्यांनीच त्याला संस्कार चांगले दिले नाहीत. त्यामुळे ती त्यांच्याच आईवडिलांना आता नको नको ते बोलायला लागते. पण बिचारा पुरुषोत्तम मात्र खूपच लाजेने शर्मेने खाली बघू लागतो. त्याला ह्या दीपचा प्रचंड राग येत असतो. पण शेवटी मात्र दीप आता खरंच तिला सांगणार का स्वतःची ओळख, नक्की मी पुरुषोत्तमचाच मुलगा आहे. नक्की आता इथे दीपची खरी ओळख ज्योतीच्या समोर येणार का. आणि जेव्हा खरी ओळख समोर येईल तेव्हा मात्र ज्योतीची काय रिॲक्शन असणार आहे आणि कशा पद्धतीने त्याची माफी मागणार का, नक्की पुढे काय ड्रामा घडणार आहे. आणि दुसरीकडे मात्र प्रेक्षकांनो, इथे आता प्रीती आणि सुजय या दोघांच्या लग्नाचं चाललेलं असतं. नक्की त्यांचं लग्न ठरणार की पुढे काय मोठा भयंकर टर्न आणि ट्विस्ट येणार आहे, हे सगळं आपण पुढे पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. प्रेक्षकांनो, इथे मात्र ज्योती, प्रीती आणि कृती या तिघी बहिणींचं खूप छान आनंदामध्ये अभ्यास चाललेला असतो. पुस्तकांच्या आवरावर चाललेली असते. कारण चक्क जे पुस्तकं इकडे ज्योती घेऊन आली ती मात्र जुळवाजुळव चाललेली, कारण ती पूर्णपणे तुकडे तुकडे घेऊन आलेली असते. तेवढ्यात मात्र इथे सुजय आणि त्याची आई दोघंही येतात. आता प्रेक्षकांनो, सुजयला मात्र प्रीती आवडते आणि याच आता एका मागणं म्हणून इकडे सुजय आणि त्याची आई दोघंही प्रीतीला मागणी घालण्यासाठी आलेले असतात. तिथे आता ज्योतीची आई सुद्धा असते आणि तिचा अभिजित दादा सुद्धा असतो. आता जेव्हा सुजय मात्र तुटक्या फुटक्या शब्दामध्ये त्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय की खरंच म्हणजे अभिजित दादा, तू ना तसं वेगळं काय समजू नको, खरंच मला ना लग्न करायचंय. आता अभिजित तर खुश होतो, म्हणतो वा, अरे किती चांगली गोष्ट आहे ना, खरंच तू लग्न करतोयस.
खूप आनंद होतोय मला. पण इथे सुजय म्हणू लागतो, ऐक ना, पण ना मला कसं आहे ना, खरंच तुला जे सांगायचं आहे ना ते सांगून तू रागवणार, ऐकल्यावर तू रागवणार तर नाहीस ना? म्हणजे खरंच तू रागवू नकोस हं. प्लीज एकदा एकदा फक्त माझ्या बाजूने समजून घे. आता ह्या अभिजितला सुद्धा समजत नाही की याला काय बोलायचे. त्यावेळेस मात्र अभिजित म्हणू लागतो, काय? अरे सुजय, जे काय असेल ते स्पष्ट बोल ना. काय पाहिजे तुला? म्हणजे लग्नासाठी माझी मदत पाहिजे? खरंच काय करायचंय? का सोबत यायचंय तुझ्या? पण इथे मात्र सुजय आणि सुजयची आई दोघंही आता एकमेकांकडे पाहायला लागतात. त्यांनाही समजत नाही काय सांगावं आणि कसं सांगावं. सुजय मात्र आता भीत म्हणत असतो, कसं आहे ना अजितदादा, अभिजितदादा, मला ना लग्न करायचं आहे, पण ती मुलगी तुझ्याच घरात आहे. म्हणजे आत्तापर्यंत मी तिची पाठ राखीन म्हणून अगदी अगदी तिचं रक्षण केलं आहे ना, तीच मुलगी प्रीती. माझं ना प्रीतीवरती खूप प्रेम आहे खरंच. मनापासून आम्ही दोघंही एकमेकांवरती प्रेम करतात रे. म्हणजे माझं तिच्यावरती खूप मनापासून प्रेम आहे. आता हे सगळं ऐकल्यावरती मात्र अभिजितची अशी काय रिॲक्शन असते ना, ते बघून मात्र सगळ्यांच्याच पायाखालची जवळच रखते. प्रेक्षकांनो, इथे मात्र अभिजित आता मुद्दाम मुद्दाम तशी रिॲक्शन काढतोय, कारण ऑलरेडी त्याला सगळ्यांचा अंदाज आला होता. इथे मात्र आता अभिजित म्हणत असतो, वा वा सुजय, म्हणजे आत्तापर्यंत तू माझ्यासोबत मित्र मित्र म्हणून राहिलास आणि आत्ता माझा केसाने गळा कापलास काय रे? खरंच मला कधीही वाटलं नव्हतं की तू असं करशील. आता या सगळ्यांमुळे मात्र सगळेजण खूपच भीतीने एकदम त्याच्याकडे बघू लागतात. सुजय म्हणतो, प्लीज प्लीज अभिजित दादा, तू गैरसमज नको करून घेऊ रे. खरंच म्हणजे माझं तसं काहीच नाही, फक्त माझं प्रेम आहे तिच्यावरती. म्हणजे पुढचा निर्णय काय असेल ना तो तू घेऊ शकतोस. म्हणजे तुला जर माझ्यासोबत प्रीतीचं लग्न नसेल लावायचं ना तर नकोच लाव. पण प्लीज खरंच ना, मी तुझा विश्वासघात वगैरे काहीच केलं नाही रे. फक्त माझ्या मनात ज्या भावना आहेत तिच्याबद्दल मला जे वाटतंय ना ते फक्त मी तुझ्या समोर सांगितलंय. इथे मात्र आता अभिजित त्याच्याकडे खूप रागाने पाहू लागतो. पण हे सगळं त्याचं प्रेक्षकांनो एक नाटक असतं. आता मात्र अभिजित हसायला लागतो, म्हणत असतो, वा अरे सुजय, किती कमालीची बातमी दिलीस तू. खरंच आज खूप आनंदाची बातमी. आणि हे ऐकल्यावरती मात्र काय आपसुकच सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हसू येतं. इकडे प्रीती, ती सुद्धा लाजत असते. आता मात्र अभिजित म्हणत असतो, काय प्रीती, समोर येऊन सांगशील ना आता नक्की तुझं आणि सुजयचं दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे ना? तेव्हा मात्र प्रीती आता लाजते आणि म्हणत असते, हो दादा, आमच्या दोघांचं खरंच एकमेकांवरती खूप प्रेम आहे. आता प्रेक्षकांनो, इकडे मात्र यांच्या लग्नाची बोलणी चाललेली, तर दुसरीकडे मात्र हा दीप, त्याच्या आईच्या आठवणी मात्र एवढे त्याला पोचतायत ना, त्याला समजत नाही काय करू काय नको. त्यामुळे सतत तो दारूच्या नशेमध्ये असतो. त्याला समजत नाही खरंच माझ्या आठवणीतून मी कसा बाहेर येऊ, माझ्या आईकडे मी कसा जाऊ, मी कशा माझ्या आईला भेटू. सतत त्याच्या डोक्यात एकच प्रश्न चाललेला असतो. आणि त्यातच प्रेक्षकांनो, हा पुरुषोत्तम, त्याचे वडील, तोही आता त्याचा तेवढाच तिरस्कार करतो. कारण तो मात्र इकडे दीपच्या आईच्या जाण्याला मात्र सर्वस्वी दीपला जबाबदार धरतो. आणि त्याच द्वेषापोटी, रागापोटी एवढा काही या दीपचा रागराग करत असतो. त्यामुळे दीप मात्र बिचारा एकटा पडतोय. त्याला ना त्याच्या बाबांचं प्रेम ना आईचं प्रेम. इकडे बिचारी सुलू आत्या त्याची, ती मात्र त्याच्यावरती जीवापाड प्रेम करते. ती त्याला समजवत असते, दीप बाळा, खरंच तू असं नकोस रे वागू. त्यामुळे कसं आहे, खरंच दादाला ना खूप त्रास होतोय. आणि प्रत्येक वेळेस तू बघतोयस ना, तुझा रागराग करतो याच कारणामुळे. तू का पित असतोस दारू? पण इथे मात्र दीप तिला समजवू लागतो की खरंच सुलू, खरंच मला नसते ग प्यायची, पण काय करणार, मी जर दारू प्यायलो नाही ना तर माझी आई, ती माझ्या स्वप्नात येत नाही, मला कुरवळत नाही, मांडीवर घेत नाही. जेव्हा काय मी दारूमध्ये असतो ना, दारू पिण्याच्या नशेमध्ये असतो, तेव्हा मात्र मला गाढ झोप लागते. आणि मग काय, आई मात्र मला मांडीवरती घेऊन कुरवळत असते. खरंच प्रेक्षकांनो, खूपच असा इमोशनल सीन आहे इथे. हीच सुलू आत्या, तिला सुद्धा खूप रडायला येत असतं. तिला समजत नाही. दीपला मात्र ती जवळ घेते, म्हणत असते, प्लीज दीप, किती दिवस असा स्वतःला त्रास करून घेणार आहेस? एक दिवस कधी ना कधी तरी सगळ्यांना देवाघरी जायचंच आहे. प्लीज तू नको रे असं करू. आणि बघतोयस ना, घरात सुद्धा किती तणावाचं वातावरण निर्माण होतं. दुसरीकडे स्वराज, तो मात्र अगदी पुरुषोत्तमच्या जवळ असतो. तो मात्र त्याच्या अगदी मनासारखा वागत असतो. पण इथे दीप मात्र पूर्णपणे त्याच्या विरुद्ध आहे. ते म्हणजे सतत मारामारी करणं, गुंडागर्दी करणं. पण काय करणार, बिचाऱ्या दीपवरती मात्र प्रत्येक वेळेस तशी सिच्युएशनच येते. आणि मग तो
त्याच्यावरती रिॲक्ट करतो, पण ती मात्र दुसऱ्यांना रिॲक्शन दिसते आणि मग काय परत त्यातून काहीतरी राडा होतो. आता प्रेक्षकांनो इथेही असाच एक किस्सा घडलाय, ते म्हणजे चक्क इकडे आता या सुलवात्याकडून नको नको म्हणत असताना जबरदस्ती दीप मात्र आता शॉपमध्ये डब्बा घेऊन गेलेला असतो. दीप मात्र अगदी पुरुषोत्तमला म्हणजे त्याच्या बाबाला देवाच्या समान मानतो, अगदी देवच म्हणत असतो. त्याच्यासाठी डब्बा घेऊन तर गेलाय, पण इथे बाहेर मात्र काका त्याला आग्रह करत असतात की नको नको, खरंच ते जर बघितलं ना साहेबांनी तर खूप चिडतील, रागावतील, त्यामुळे प्लीज माझ्याकडे द्या. पण या सगळ्या गडबडघाईमध्ये मात्र हे सगळं आता ज्योती पाहते आणि ज्योतीचा मात्र इथे गैरसमज होतो. ज्योतीला वाटतं परत इथे हा गुंडागर्दी करायला लागला काय की परत त्या काकांचे डबे चोरायला लागला. पण प्रेक्षकांनो चक्क ती आता त्याला ओढत मध्ये आणते आणि हे सगळं बघून तर काय, पुरुषोत्तमच्या पायाखालची जमीन सरकली. हा हा इथे काय करतोय? हा प्रत्येक वेळेस माझ्या आनंदामध्ये का मिठाचा खडा टाकत असतो? आता इथे शॉपमध्ये इथे काय याचं काम आहे? हा अपशकुनी इथे माझ्या शॉपमध्ये सुद्धा आलाय. आता आता प्रेक्षकांनो समजत नाही नवीन काय राडा होणार आहे. त्यामुळे पण इथे मात्र ज्योती आता बोलत राहते. तिला कळत नाही आपण काय बोलतोय, कुणाबद्दल बोलतोय. पण इथे दीप मात्र तिला एका क्षणाला थांबवतो आणि म्हणत बाद झालं, बस तू भेटलीस ना तेव्हापासून तुझं मी बघतोय. तुझं प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी चालू असतोय. तुला माहिती आहे मी कोण आहे? हाच माझा बाप आहे. तू ज्या शॉपमध्ये आज उभीस ना त्या शॉपवाल्याचा मुलगा. आता हे सगळं ऐकून तर ज्योती ती मात्र खूपच विचित्र अवस्थेत गेली. तिला समजत नाही आपण हे काय बोलून गेलो. म्हणजे चक्क पुरुषोत्तम काका यांनाच आपण बोल लावलेत, म्हणजे त्यांचा मुलगा दीप. आता भयानक सत्यामुळे मात्र ज्योती खूपच हादरून गेली. चक्क ती हात जोडून त्यांची माफी मागू लागते. आता प्रेक्षकांनो खरंच याचमुळे मात्र मालिकेमध्ये काय असा टर्निंग पॉईंट येणार आहे ते म्हणजे दीप आणि ज्योती या दोघांनाही आता म्हणजे एकमेकांची खरी ओळख समजणार आहे. ज्योतीला समजणार आहे की पुरुषोत्तम काकाचा मुलगा तो म्हणजे दीप आहे. आता यामुळे मालिकेमध्ये भयंकर वळण आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर दुसरीकडे मात्र प्रीती आणि सुजय या दोघांचं लग्न सुद्धा ठरलेलं असतं. पण प्रेक्षकांनो खरंच हे लग्न आता होणार की मालिकेमध्ये काहीतरी भलतंच काहीतरी असा नवीन ट्विस्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे, हे सगळं आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. त्यासाठी असेच मालिकांचे नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. प्रेक्षकांनो खरंच तुम्हाला जर ही मालिका आवडत असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करून तुमचा रिस्पॉन्स कळवा.